श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तेव्हा घरामध्ये श्रीमंती येते. तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तेव्हा घरामध्ये श्रीमंती येते आणि व्यक्ती धनवान बनते. यासोबतच काही अशा चुकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या महिलांनी रात्रीच्या वेळी चुकूनही करू नयेत, अन्यथा श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. स्त्रियांच्या अशा झोपण्याने घरात धनाची बरकत होते. जेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी विशिष्ट प्रकारे झोपते आणि सकाळच्या वेळी एक विशिष्ट कार्य करते तेव्हा विश्वास ठेवा, हे मी सांगत नाही तर ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने ते घर कधीही धनवान आणि करोडपती बनू शकते. मित्रांनो, झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे. जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स होते. त्यामुळे पुन्हा एकदा काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. प्रत्येकाच्या झोपण्याचा आपला एक ठराविक वेळ असतो, परंतु काही वेळा झोप एवढी गाढ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे अन्न ग्रहण करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या अशा झोपण्यामुळे सर्वप्रथम यश आणि कीर्ती प्राप्त होते. जर स्त्रिया अशा प्रकारे झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ही बाब शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपताना हे एक काम नक्की करा. शास्त्रानुसार रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला संपूर्ण घराचा विनाश करते. यामुळे माता राणी लक्ष्मी अप्रसन्न होऊन घरातून निघून जातात. मान्यतानुसार जर कोणी महिला रात्री उशिरापर्यंत जागी राहत असेल तर याचा अर्थ त्या घरामध्ये मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागू नये. असे केल्याने भयंकर दोष लागतात. म्हणूनच लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यात वाया घालवतात त्या घरावर राहू, केतू आणि शनीची क्रूर दृष्टी पडते. म्हणूनच तुम्ही असे कधीही करू नये. आणि जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते ती आर्थिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या संकटात सापडते. तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात आणि त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे. कारण जास्त झोपणे हे धनानी आणि आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर जाता तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चर्चा करू नये किंवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि ती तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर परिणाम करू शकते. झोपताना नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करावे. यामुळे तुम्हाला यश, कीर्ती आणि उन्नती प्राप्त होत राहते. मित्रांनो, कदाचित ही बाब फारच कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवशी उशिरा उठणे टाळले पाहिजे. उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही, परंतु काही विशिष्ट दिवसांमध्ये परिवारातील सर्व सदस्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. काही दिवस उशिरा उठणे हे मोठे दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनू शकते. मंगळवार, शनिवार आणि गुरुवार या दिवशी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, कारण यावेळी उशिरा उठल्याने विनाश होऊ शकतो. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर अनेक दोष लागतात जे त्याला बर्बाद करू शकतात. तर आता पाहूया की सकाळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे. 4 ते 5:30 या वेळेत उठणे हे जीवनाच्या उन्नतीसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. या वेळेत उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय होतो. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तेव्हा त्या घरामध्ये श्री धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये वास करते. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरांमध्ये झाडू मारला पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू नक्कीच मारावा. आणि नक्कीच जर 4 ते 5:30च्या दरम्यान उठणे शक्य नसेल तर किमान 7 वाजण्यापूर्वी उठण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करावा, कारण घरातील सर्व सदस्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. 7 वाजल्यानंतर जर कोणी झोपून असेल तर त्या घरामध्ये देवी देवतांचा वास राहत नाही.
ते कायमस्वरूपी त्या घरातून निघून जातात. त्यामुळे ही चूक कधीही करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करू इच्छित असाल, तर 7 वाजल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, पण इतर दिवसांमध्ये ही चूक कधीही करू नये. जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते, तर त्या घरातील कुटुंब आणि परिवार धनधान्याने भरून जातात आणि घरात खुशीच्या झुळूक येत राहतात. जणू मनात पाण्याचा वर्षाव होत आहे. या दिशेने पुरुष आणि महिला दोघेही डोके टेकून झोपल्यास ते तुमच्यासाठी खूपच शुभ ठरते. त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे. फक्त आपल्यापैकी बऱ्याच दाम्पत्यांच्या मनात एक प्रश्न असतो की रात्री पती पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर मी तुम्हाला या संबंधी संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे. तर लक्ष देऊ नये का? वास्तू विज्ञानानुसार दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या हे उजवीकडे झोपले पाहिजे. त्याचे मुख्य कारण हे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि तसेच पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेला आहे. यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते आणि ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधीची समस्यांशी झुंजावे लागते. खरं तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा आणि मान्यता चालत आलेली आहे, ज्यामध्ये असे बोलले जाते की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते. म्हणून तुम्ही एक गाठीशी बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना कधीही करू नका. अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात कधीही धनाचा अभाव झेलावा लागू शकतो. तर शेवटी अशी कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करू नयेत? एक असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध, दही आणि मीठ कोणासही देऊ नये. हो मित्रांनो, या वस्तू तुम्ही या वेळेस खरेदी करून घरात आणू शकता, परंतु चुकूनही कोणासही तुमच्या घरातून काढून या वेळेस देऊ नका. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध सहन करावा लागू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर घराची पूर्ण साफसफाई करता, पूजापाठ करता, अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी देखील आपल्याला घराची साफसफाई करावी लागते. कारण जी घाण आणि कचरा आहे ती धनलक्ष्मीला कधीच पसंत नाही. असे बोलले जाते की आळस हा माणसाचा शत्रू सर्वात मोठा असतो आणि उष्ट्या भांडी ठेवण्याच्या बाबतीत तुमचा शत्रू श्री लक्ष्मीला नाराज करू शकतो. काही घरांमध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्ट्या भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात. तर मित्रांनो, शास्त्राच्या अनुसार हे अजिबात योग्य मानले जात नाही. रात्रीची उष्ट्या भांडी किचनमध्ये ठेवली गेली तर लक्ष्मी नाराज होतात. याशिवाय हे स्त्री अन्नपूर्णा मातेचा अपमान करण्यासमान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्यांची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करतात. तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला हे माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते आणि तिच्या कृपेने आपण सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान मात्र करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही जेवण कराल आणि जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे, कारण श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नामुळे रुष्ट होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडवण्यास देऊ नका आणि जर कोणी असे करत असेल तर त्यास त्वरित रोकावे. खास करून आपल्या लहान मुलांना ही सवय अवश्य लावा. ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे चुकूनही तुम्ही ही चूक घरात करू नका. बऱ्याच वेळा आपण पूजा करत असताना काही चुका करतो, ज्यामुळे आपणास नुकसान होऊ शकते. पूजा करत असताना काळजी घ्यावी की कोणत्याही सामग्रीला काही लोक या गोष्टीची पर्वा न करता चुकून पूजेचे सामान जमिनीवर ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात. परंतु असे कधीही करू नका. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये किंवा कोणत्या तरी कापडावर ठेवले पाहिजे. असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता आणि सात्विकता टिकून राहते. 7. नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथरं ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो. ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता, केर, कचरा, घाण राहत असते तेथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाई सोबतच आजूबाजूची साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधी ठेवू नका. काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात
घरात हातपाय न धुता तसेच येतात आणि सरळ काहीही खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर बेडवर आदी ठिकाणी बसून जातात. परंतु असे करण्यास धार्मिक आणि वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभदायी मानली जाते. म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण स्वतःला सर्वप्रथम स्वच्छ करणे आवश्यक आहे आणि सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून करा. याने तुम्हाला श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती होईल. आणि काही लोकांना सवय असते तिथे अथवा बेडवर बसूनच जेवण जेवतात. असे कधीच करू नका. अन्नपूर्णा मातेला श्री लक्ष्मीचे एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो. त्यामुळेच अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवनकाळासाठी नाराज राहते. या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते. त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन करून जेवले पाहिजे. परंतु कधी बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये. घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते. याने घर साफ राहते आणि सकाळी कचरेवाल्याला कचरा देताना कोणतीही अडचण येत नाही. परंतु चुकूनही डस्टबिन कधी घराच्या समोर अथवा दरवाजात ठेवू नका. बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात, ज्यामुळे कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्यास बरे पडेल. परंतु असे केल्याने कचरावालाच नव्हे तर श्री लक्ष्मी तुमच्या दरवाजातून पण माघारी निघून जाते आणि तसेच शेजाऱ्यांच्या सोबत आपले संबंधही बिघडू लागतात. त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रेम आणि समर्थनामुळेच आम्ही तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करत राहू. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.